नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 12वा. माझं धड भलं होईल. आईला इकडं आणू म्हणून मी इकडे आले आणि इथं रोज फिरायचं, लुगडी नेसून दागिने घालून नटायचे. हे सारं करायचं तरी किती दिवस? जर माझं काही होत नसेल तर मला गावी पाठव, नाहीतर आईला इकडे आण. चित्रा सोनाला म्हणाली. ती आज फिरायला जायला तयार झाली होती. तिने नवी रेशमी इरकली साडी नेसून जरीची चोळी घातली होती. हातात सोन्याच्या बांगड्या, गळ्यात बोरमाळ, कानात मोत्याच्या कुड्या, नाकात लहानशी फुली, बोटात हिऱ्यांची अंगठी असा तिने साज केला होता. परंतु पोस्टमन येऊन गेल्यामुळे तिची निराशा झाली होती. आईची काहीच खबर नाही म्हणून ती सोनावर भडकून संतापून बोलत होती. चित्रा, मी तरी काय करू? सोना वैतागून म्हणाली. काय करू? तू आईला पैसे पाठवले? चित्रा म्हणाली. मी मामाजवळ 800 रुपये दिले. आईच्या घरासाठी 800 दिले. पत्र पाठवलं? चित्राने विचारले. नाही, सोना उत्तरली. का नाही? मामाचं पत्र येईल मग पाठवू म्हणून. मग मामाचं पत्र का येत नाही? चित्रा कंपित स्वरात म्हणाली. ते मी कसं सांगू चित्रा? मग तू का नाही जात? कशी जाऊ? तुझं काय होतं ते पाहावं आणि मग जावं म्हणून वाट पाहत राहिले. सोना शांतपणे म्हणाली. ती चित्राची समजूत घालीत होती. तू इकडे वाट पाहत राहशील, पण तिकडे आपली वाट पाहून तिचे डोळे झाकतील. आईनं किती वाट पाहिली असेल? तिचा आत्मा काय बोलत असेल? चित्रा उद्विग्न होऊन म्हणाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चित्रा, ते सर्व खरं आहे, सोना म्हणाली. परंतु माझ्या जीवाला चैन नाही. एक घडी धुवून पाणी पिऊ या 2 घड्या धुवून पाणी पिऊ अशी वाट पाहत बसले. आणि इथं तुला टाकून क्षणभरही मला बाहेर जाता येत नाही. मग गावी कशी जाऊ मी? तुला टाकून जावं तर अनर्थ होईल. काय होईल ते तरी सांग, चित्राने रागाने विचारले. तुला आपली अब्रू जपता येणार नाही. इथं येणारे सर्व लोक माणसं नसून ती सैतान आहेत. ते तुला ठार मारतील. तुला माहीत नाही. एकदा त्या लालियाने काय बेत केला होता आणि त्या दिवशी जर्नलनं काय केलं ते तू ऐकलंस. सोनाने सर्व सांगितले. चित्राला ते पटले, पण तिचे मन रडत होते. ते आईसाठी झुरत होते. ती आज उदास झाली होती. आपण लवकर इथून जावे, इथे क्षणभरही राहू नये असे तिला वाटत होते. हे सर्व खरंच मोठे कठीण होते. इथे जरी पैसा आहे, इथे दागदागिने आहेत, इथे जे जन्मात पाहिले नव्हते ते कापड आपण प्रत्यक्ष नेसून फिरत आहोत. जी मोटार कधी आपण पाहिली नाही, त्या मोटारीत बसून आज आपण सारी मुंबई फिरत आहोत. पण या साऱ्या ऐश्वर्यात काहीतरी भयंकर संकट असले पाहिजे असे तिला वारंवार वाटत होते. अक्का, मग आता पुढं कसं काय करायचं? चित्राने विचारले. आता ऐक. आज कांतीलाल तुला काही बोलणार आहे. ते शांतपणे ऐकून घे. आत्तापर्यंतच्या त्याच्या वर्तनावरून मला वाटतं इथं येणाऱ्या सर्व लोकात तो फार सज्जन माणूस आहे. तेव्हा तू त्याचं ऐकून घेऊन पुढं काय करायचं ते ठरव. ते एकदाचं ठरलं की मग सर्व ठीक होईल, सोना म्हणाली. काय बोलणार तो? चित्राने विचारले. आज किती दिवस तू त्याच्याबरोबर फिरतेस, पण एकदाही तू त्याच्या विरुद्ध तक्रार केली नाहीस. म्हणून म्हणते तो माणूस सज्जन आहे, शिवाय पैसाही आहे त्याच्यापाशी. सोनाने आपले मत सांगितले. चित्राचे हृदय धडधडू लागले. आता तो कांतीलाल काय बोलणार आणि पुढं काय होणार या विचाराने तिला घेरले. आणि पुढं काय करायचं? चित्राने आश्चर्याने विचारले. जर तुला पटलं की मग सर्व काही करू.
आणि आईची काळजी तू करू नको. आता काय हत्ती गेला असून नुसते शेपूट अडकला आहे. शिवाय मी पुष्कळ पैसे मामाला दिले आहेत. तो आईला सांभाळील. तिचे हाल होऊ देणार नाही, सोना म्हणाली. आणि चित्राला पुष्कळच कळत होते. मुंबई तिच्या आडसट्ट्यात येत होती आणि आपणही माणूस आहोत असे तिला वाटत होते. शिवाय कांतीलाल बद्दल थोडा आदर वाटत होता. एक मोठा श्रीमंत माणूस आणि आपण एवढी देखणी तरुणी असून त्याला कधीच पापवासना झाली नाही. कितीतरी वेळा सिनेमात अगदी अंधारात एकटेच आपण त्याच्या शेजारी होतो, परंतु त्याने आपल्या अंगाला स्पर्शसुद्धा केला नाही. जर तसा तो वाईट असता तर असे कधीच झाले नसते. अग्नी शेजारी तूप पागळून गेले असते. त्यात कांतीलालने आजपर्यंत किती पैसा माझ्यासाठी खर्च केला. रोज पातळे आणली, दागिने केले, घेऊन फिरलाने. पण एकदाही त्याची नियत ढळली नाही. पुरुषासारखा पुरुष असून किती अदबीने वागला आणि वागत आहे. आजवर ज्याने त्याने आपला अपमान केला, तिरस्कार दृष्टीने आपल्याकडे पाहिले, परंतु कांतीलाल नेहमीच आदराने बोलतो. पुष्कळांनी आपल्या सौंदर्यावर दडोरा घालण्याचा काटोकाट प्रयत्न केला, परंतु कांतीलालने कधीच तसा प्रयत्न केला नाही. आणि आता हा कांतीलाल आज आपणाला काय ऐकवणार कोण जाणे. चित्रा विचार करीत बसली होती. सोना आपल्या कामाला लागली होती. लालिया नुसताच येऊन बसला होता. तो अलीकडे रोज एक दोन दोस्तांना घेऊन येत होता. त्यावरून त्याच्याही काहीतरी वेगळा परंतु भयंकर विचार असावा. तो केव्हा वर्दळीवर येणार असा रंग दिसत होता. तो आज खुश होता. मलमलचा सदरा घालून, वर जॅकेट घालून, गळ्यात रेशमी रुमाल बांधून तो बसला होता. एखादे दिवशी तो जर्नलवर तुटून पडण्याचाच बेतात होता असे सोनाला वाटत होते. म्हणूनच तिने कांतीलालला चित्राचे मन वळवण्याबद्दल सांगितले होते. आपलं जे झालं ते झालं. चित्राचं तसं होऊ नये. ती एकदाची गेली की मग आपलं जे काय होणार ते होवो असे तिला वाटत होते. सोना चहा करीत विचार करीत होती आणि आज तिने ते सर्व चित्राला स्पष्ट सांगितलेही. आणि आनंदाची गोष्ट अशी की चित्राने ते सर्व ऐकूनही घेतले. त्यामुळे तिला आनंद झाला होता. माझ्या चित्राचे चांगले होईल, ती पुटपुटली. आणि बाहेरून मोटारीची घरघर आली. नमस्ते, कांतीलालने येताच हात जोडून म्हटले. त्याने आज सिल्कचा नेहरू सदरा घातला होता. पायजमा घालून पायात जरीचे काम केलेले जोडे घातले होते. हातात उंची सिगारेटचा डब्बा होता. आज तोही फार खुशीत होता. या शेठ, नमस्ते, सोना अदबीने म्हणाली. काय चाललं आहे? कांतीलाल बैठक मारीत म्हणाला. चहा करते आहे, बसा. चित्रा, इकडे ये ना. तिने चित्राला हाक मारली. नंतर ती तिघे चहा पीत बसली. वा चित्रा, तू तर तयार होऊन बसली आहेस, कांतीलाल उद्गारला. मग तुम्हाला काय वाटलं? सोना म्हणाली. मला वाटलं आपण जाणार आणि चित्रा तयार नसणार. नाही बरं, आमची चित्रा तयार आहे, सोना हसत म्हणाली. मग छान, म्हणजे मला जादा वेळ बसावं लागणार नाही. कांतीलाल चित्राकडे पाहत म्हणाला. त्याच्या डोळ्यात हर्ष चमकत होता. नाही, तुम्ही आमच्या चित्राला आता खेडवळ समजू नका, सोना चित्राकडे पाहत म्हणाली. चित्राने लाजून दृष्टी दुसरीकडे वळवली. नाही बरं, अशा माणसाला तसं म्हणणं म्हणजे पाप आहे. त्याने चित्राकडे हात दाखवला व तो हसला. अशा म्हणजे कशा? चित्राने प्रश्न केला. तिच्या कपाळावर 2-3 आठ्या दिसू लागल्या आणि चेहऱ्यावर लटके हास्य तळळले. अशा म्हणजे चित्रासारख्या आणि ज्यांच्यावरून जगातील सर्व वस्तू
ओवाळून टाकाव्या असं वाटलं. त्या कांतीलाल रंगात येऊन म्हणाला. चित्राकडे आज तो नेहमीपेक्षा वेगळ्या दृष्टीने पाहत होता. आणि ही सॉरी एकाएकी अशी बदलली कशी याबद्दल चित्रालाही आश्चर्य वाटले. चहा संपला. कांतीलाल निघाला. चित्राही निघाली. आपल्या निळ्या रंगाच्या जरीच्या चपला घालून ती चालू लागली. सोना क्षणभर पाहत राहिली. मागून लालिया कुत्सितपणे खाकरला. आज कांतीलाल चित्राला आपल्या मनातील सर्व सांगून टाकीन. परंतु हा लालिया आणि काय उपद्व्याप करतो कोण जाणे. सोना विचार करीत राहिली. कांतीलालची मोटार मुंबईत दोडून मुंबापुरीच्या राजरस्त्याने गिरक्या घेत घेत शेवटी एका भव्य सिनेमागृहाकडे थांबली. कांतीलालने प्रथम उतरून दार उघडले आणि चित्रा बाहेर आली. आणि ती एखाद्या उन्मत्त गजाप्रमाणे बेपर्वा चालू लागली. तिच्या पोशाखावरून पाहणाऱ्यांची खात्री होत होती की ही यौवनाची खाण असून आपल्यासारख्या गालाच्या बेलट्या झालेल्या गरिबाने तिच्याकडे नुसते पाहणे सुद्धा गुन्हा आहे. शिवाय तिच्या पुढे चालणारा तो भाग्यवान आहे. हे अमोल धन त्याचे आहे. तिकिटे रिझर्व केली होती म्हणून मध्ये कुठेही न थांबता ती सरळ आत गेली. गडद अंधार होता. तिकडे कोणीही फिरकत नव्हते. फक्त 2च माणसे बसू शकतील एवढी ती जागा होती. कांतीलालच्या शेजारी चित्रा बसली होती. इथे कोणता चित्रपट आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती. कांतीलाल सिगारेट पेटवून धूर सोडीत बसला होता. टन 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 घंटा वाजू लागली आणि क्षणात सर्व दिवे विझले. समोरच्या पडद्यावर प्रकाश नाचू लागला. चित्रपट सुरू झाला आणि त्या दोघांच्या हृदयात कंप भरला. आज आपण आपले सर्वस्व उघडे करून चित्राला सांगणार ते तिला पटेल का? जर तिने आपले म्हणणे आपली इच्छा मान्य केली तर आपण या जन्मात धन्य होऊ. असली सुंदर तरुणी जन्मभर आपणाला लाभणार. हिच्या सहवासात आपण आपले पुढचे सर्व आयुष्य घालवून सुखी होऊ. ही आपल्या पाठीमागून चालताना आपणाला किती मोठा अभिमान वाटतो तो पुढेही वाटत राहणार. ही मला माझ्या श्रीमंतीला शोभते. जशी कोंदणात हिरकणी शोभते तशी ती चित्रा मला शोभते. दारिद्र्यात ही अशी माणसे जन्माला येतात. आपण आज हिला जे बोलणार आहोत ते कुठे बोलावे, इथे बोलावे की बाहेर? कांतीलाल धुराचे लोटच्या लोट सोडीत विचार करीत होता. सिनेमा सुरू झाला होता. पडद्यावरचे प्रसंग प्रेक्षकांच्या डोळ्यापुढून लुप्त होत होते आणि सर्वांचे लक्ष त्या पडद्यावर लागले होते. चित्राचे काळीज आज निराळ्या गतीने लुकलुकत होते. कांतीलाल आज आपणाला काय सांगणार? अक्का म्हणत होती तो आज काहीतरी सांगणार आहे. ते ऐकून घे, मग सर्व काही ठीक होईल. परंतु हा काय सांगणार? काय निराळी सांगणार? सांगून सांगून लग्नाचे सांगणार. आणखीन काय निराळे असणार? आपण ऐकू आणि निराळे सांगितले तर मग काय करायचे? मग मात्र आपण ऐकून घेऊन अक्काला सांगून त्याचा सरळ इन्कार करणार. पण निराळे ते आणखीन काय असेल? जर त्याला निराळेच काही करायचे असते तर त्याने मागेच केले असते आणि त्याने तसे केले नाही म्हणून तर आपण त्याच्या संगतीत रात्री अपरात्री खुशाल फिरत आहोत. मग त्यांनी आपले म्हणणे जे आज सांगणार आहे ते मागेच का नाही सांगितले आणि आजच सांगणार आहे? तिला काहीच कळेना. तिच्या डोकीत गोंधळ झाला. तिने हळूच वळून त्याच्याकडे पाहिले. तोही तिच्याकडे पाहत असल्याचे तिला दिसले. तिने चटकन नजर पुढे पडद्यावर झुगारली. एका वेश्येचे एका तरुण शिपायावर प्रेम असते
ती त्याला आवडते. तिला याच्यापासून क्षणभर करमत नाही. तिची आर्थिक स्थिती वाईट असते. घरची दरिद्रता तिला वेश्या करते. म्हणूनच ती वेश्या होते. पण जेव्हा शिपायावर प्रेम बसते तेव्हा तिला वाटते, आता आपण पुन्हा माणसात येणार, आपला प्रियकर आपणाला मिळणार. परंतु स्वतःच्या बापाच्या खुनाचा तिच्यावर आळ येतो आणि कोर्ट तिला जन्मठेपेची शिक्षा देते. त्या शिपायाशी तिचे लग्न होत नाही. जणू तिचे लग्न झाले असते तर या समाज पद्धतीच्या चिंधड्यात झाल्या असत्या. ते पाप त्या चित्रपटाच्या निर्मात्याने केले असते तर त्याच्या धर्माने त्याला शाप दिला असता. सिनेमा संपला. कांतीलालची मोटार चित्राला घेऊन निघाली. सर्वत्र अंधार पसरला होता. त्या क्रूर अंधारात विजेचे दिवे डोळे वटारून उभे होते. मोटार मुंगीसारखी हळूहळू जात होती. रस्त्याकडेच्या झाडांच्या सावलीला कोणी उभे राहून प्रेम या विषयावर हळूच बोलत होते. कोणी हातात हात घालून आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करीत खुशाल निघाले होते. चित्रा कांतीलाल शेजारी बसून पाहत होती. तिच्या हृदयात गोंधळ झाला होता. जणू ती मोठा विचार करीत होती. प्रत्येक माणसाचे जीवन विशाल असते आणि त्या सर्व जीवनाचे मिळून हे विशाल जग झाले आहे. जीवजंतू, पशुपक्षी सारे जीवनासाठी जगतात, धडपडतात, लढतात आणि सर्वश्रेष्ठ मानव तर जग बदलतो आणि आपले नवे सुंदर जीवन निर्माण करतो. तो म्हणजे जीवन मंदिराचा सुंदर कळसच आहे. परंतु जुने जग नव्या जगाचा मार्ग रोखून धरते. जुने जीवन नव्या जीवनाचा मार्ग बंद करते. त्यामुळे जगाची प्रगती कोंडली जाते. माणसाच्या जीवनाचा कोंडमारा होतो. मग एक माणूस आपल्या जीवनासाठी दुसऱ्याच्या जीवनाचा बळी देतो. एक माणूस आपल्या सुखासाठी दुसऱ्याच्या सुखाला आग लावतो. एक श्रीमंत, दुसरा गरीब. श्रीमंताच्या जीवनापुढे सर्व सुखाने ऐश्वर्याने लोळावे आणि गरिबाच्या जीवनाने गुलाम असावे. हा भांडवलदारी जगाचा नियम आपल्या चित्राला कसा कळणार? मुंबईत आल्यापासून ती पाहत होती. सोनाकडे येणारा प्रत्येक माणूस तिची मागणी करीत होता. जो तो तिच्याकडे एखाद्या उपाशी माणसाला शिजवलेली कोंबडी दिसावी तसा पाहत होता. तिच्या संगतीत एक रात्र काढावी ह्या एकाच इच्छेने ते आसुसलेले असायचे. दौलतीच्या बळावर आपण जगात वाटेल ते करू शकतो अशी त्यांची घमेंड असायची. आणि आपण त्यांच्या पुढे सुद्धा जात नाही, जाऊ शकत नाही. एका खोलीत बंद, अगदी कोंडून बसतो. का तर आपण गरीब आहोत. गरीब म्हणूनच आपण मुंबईला आलो. गरीब म्हणून मामाने अक्काला इथे आणून तिचा घात केला. गरीब म्हणून माझी अक्का वेश्या झाली. म्हणून मी तिच्या घरी आले. म्हणून मी म्हणजे सर्वांची मेवणी झाली आहे. जो तो मी एक रात्र तरी मिळावी म्हणून वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. चित्राला याची अंधुक जाणीव होत होती. अशाच विचारांचा गोंधळ तिच्या डोक्यात झाला होता. ती निश्चल बसली होती. मोटार थांबली. क्षणभर दिव्यांचा प्रकाश मोठा झाला आणि विझला. मोटारीचे नाक दर्याकडे होते. वारे भरभरत येऊन समोरच्या तावदानावर आदळून जात होते. सागर शांत होता. त्याची हालचाल मंद गतीने होत होती. दूर एखादे जहाज तरतरत होते. त्याची त्याला पर्वाच जणू नव्हती. जहाजावरचा दिवा लखलखताना मंद दिसत होता. अंधारातून माणसांच्या आकृती मधून मधून दिसत होत्या. त्या जवळून जात होत्या. आपण कुठे आलो? चित्राने चमकून विचारले. हिंदुस्थानचा दरवाजा हा. कांतीलाल उतरला.
तो दिवा कसला दिसतो? चित्राने समोर धुक्यातून दिसणाऱ्या दिव्याच्या रोखाने बोट दाखवीत विचारले. तो जहाजावरचा दिवा आहे. तो एक श्वास टाकून म्हणाला. किती वाजले आता? आता 9:30. आपण कधी जायचे? जाऊ आता. परंतु चित्रा, मला काहीतरी सांगायचे आहे. सांगा. तिचे हृदय लुकलुकले. चित्रा, तू नेहमी माझ्याजवळ असावीस असं मला वाटतं. हं, तिने हुंकार दिला. तू खरंच सुंदर आहेस. तुझं तारुण्य मुसमुतच आहे. तू आता कुठं तारुण्याच्या अंगणात पाऊल टाकलं आहेस. तू बरोबर असलीस म्हणजे माझं मन सागरासारखं भरून डुलू लागतं. आणि कांतीलाल मध्येच थांबला. त्याने सिगारेट पेटवली आणि ती आदाशीपणे ओढीत तो म्हणाला. माझ्याजवळ सर्व काही आहे, परंतु एकच नाही. काय नाही? तिने हळूच प्रश्न केला. कांतीलाल अडखळला. नाही म्हणजे? नाही याचा अर्थ सर्व काही आहे. दौलत आहे, ऐशो आराम आहे, भरपूर सुख आहे. पण काय नाही? तिनं पुन्हा प्रश्न केला. कांतीलाल स्तब्ध झाला. त्याच्याने पुढे बोलवेना. तो क्षणात खिन्न झाला. आपल्याजवळ काय नाही हे हिला कसे सांगावे याचा तो विचार करू लागला. थोड्या वेळाने त्याने एक निश्वास टाकला. मी तुला सुंदर बंगला घेऊन देतो, सुंदर कपडे देतो, जे म्हणून तुला हवं ते सर्व तुझ्या चरणी हजर करतो. तुला हवे तेवढे नोकर मिळतील. हौस मजा कर. पण पुन्हा तो मध्येच थांबला. हा असा पुन्हा पुन्हा पण करून थांबतो आहे. चित्राला आश्चर्य वाटले. तिला संशय आला आणि रागही. तिला वाटले, तुला सर्व देतो, घर, नोकर, कपडे, सर्व काही. पण म्हणजे लग्न नाही. मी रखेली म्हणून राहावं असं याला वाटतं. पण काय? ती चटकन म्हणाली.